ब्रायन जॉन्सन आणि अँटी एजिंगवरती रील टाकलं आणि खूप लोकांनी मला बायोलॉजिकल क्लॉकबद्दल प्रश्न विचारले. तर ते एक्सप्लेन करण्यापूर्वी मी एक इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायला सांगणार आहे. तुमचा फोन काढा, या स्टॉपवॉचच्या पेजवरती या आणि स्टॉपवॉच सुरू करून डोळे मिटून शांतपणे बसा. जेव्हा तुम्हाला वाटेल की 2 मिनटं कंप्लीट झाली आहेत तेव्हा डोळे उघडा, स्टॉपवॉच थांबा आणि जे काही रीडिंग असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाका आणि मगच हा व्हिडिओ पुन्हा बघायला सुरू करा. आता तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केलेली असेल तर तुम्हाला तुमचं रीडिंग दिसत असेल. समजा 1 मिनटं पूर्ण झाल्यानंतरच गडबडीत तुम्ही 2 मिनटं झाली असं समजून जर का डोळे उघडलेले असतील तर याचा अर्थ तुमचा इंटरनल टाईमचा फील दुप्पट वेगाने पुढे पळतोय. म्हणजेच तुम्ही दुप्पट वेगाने एजिंग करत आहात. 30व्या वर्षी तुमच्या शरीरामध्ये 60 वर्षाचे असल्यासारखे चेंज होणार आहेत. तुम्हाला आता लक्षात आलं, हा जो इंटरनल फील आहे ना, यालाच आपण बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतो. आणि बॉडीच्या अनेक प्रोसेसेस आणि एजिंग ह्याच क्लॉकवर अवलंबून असतं. आता हा क्लॉकचा फील जो आहे ना तो खूप सब्जेक्टिव्ह आहे. आपण कोणाची तरी वाट बघत असलो ना तर 1-1 मिनिट पुढे जात नाही. तेच इंस्टाग्राम बघत असलो की अर्धा पाऊण तास कसा चुटकीसरसा निघून जातो कळतही नाही. एखाद्या नवीन ठिकाणी आपण जात असतो, लँडमार्क बघत 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 आपला रस्ता शोधत असतो, तेव्हा तो रस्ता खूप लांब वाटतो. परत येताना मात्र तोच रस्ता पटकन संपला असं वाटतं. याचाच अर्थ आपल्या मनस्थितीप्रमाणे आपल्या आतल्या क्लॉकचा फील बदलतो. आणि सगळ्यात बेस्ट उपाय ह्या क्लॉकला शांत करण्याचा म्हणजे माइंडफुलनेस. जसं आपण रस्त्यावर लँडमार्क्स बघताना बीइंग इन द मोमेंट ही आपली स्थिती असते, म्हणजे आपण त्या मोमेंटमध्ये कम्प्लिटली हजर असतो. तशी एखादी माइंडफुलनेसची जेव्हा तुम्ही ॲक्टिव्हिटी करता, म्हणजे तुम्ही योगा करता आणि बॉडी पोस्चरवरती तुमचं पूर्ण लक्ष असतं, किंवा प्राणायाममध्ये तुम्ही श्वासावरती लक्ष केंद्रित करता, मेडिटेशनमध्ये तर माइंडफुलनेस हाच गोल असतो. तर अशा ॲक्टिव्हिटींमध्ये आपलं क्लॉक अतिशय स्लो व्हायला लागतं. वेरस जेव्हा आपल्याला अँक्झायटी असते, अधीरता असते, तेव्हा हे क्लॉक जम्प व्हायला लागतं. किंवा ऑफिसमध्ये बघा, आपल्याला एखादी डेडलाईन असते आणि आपल्याला असं वाटत असतं की टाईम इज रनिंग आउट, आपण अधीर झालेलो असतो, तेव्हा हे क्लॉक खूप फास्ट होतं. सो साहजिकच तुम्हाला जर यंग राहायचं असेल तर तुम्हाला माइंडफुलनेस प्रॅक्टिस करायला लागेल. जेव्हाही कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये, मग ते कुकिंग असो, गार्डनिंग असो, तुम्ही मेडिटेशन करत असाल किंवा अगदी सिम्पली एखादं म्युझिक इन्स्ट्रुमेंट शिकत असाल, तुमचा फोकस जेव्हा ह्या मोमेंटमध्ये असेल तेव्हा तुमचं क्लॉक स्लो होईल, बॉडीमध्ये रेस्ट, रिज्युविनेशन, रिजनरेशन वेगाने होईल आणि वेअर अँड टेअर कमी होत राहील. अहो, असं म्हणतात की जे लोक रेग्युलर मेडिटेटर असतात त्यांच्यामध्ये रिज्युविनेशन इतकं छान होतं की ते वयापेक्षा हळूहळू यंग दिसायला लागतात. तेव्हा तुमच्या माझ्याकडे खूप मिलियन्स ऑफ डॉलर्स नसले तरीही चालणार आहे, पण अँटी एजिंगसाठी आपल्याकडे सुद्धा एक झकास उपाय उपलब्ध आहे.